नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सुभेदार अर्जुन व सायलीला अंधारात ठेवून प्रिया व अश्विनच्या लग्नाची जय्यत तयारी करत असतात. सर्वजण आज किल्लेदारांकडे प्रियाचा हात मागायला जाणार असतात, पण अर्जुन सायलीला हे समजलं तर ते नक्की यात आडकाठी घालणार, म्हणून त्यांच्या नकळत सर्व चालू असतं. पूर्णाजी फारच उत्सुक झालेली असते. अश्विनने आधीच प्रियाच्या घरी शगुनाच्या भेटवस्तू पाठवलेल्या असतात. सगळेजण किल्लेदारांच्या घरी जायला निघतात. सायलीच्या मनात मात्र काहीतरी विचित्र घडते अशी शंका दाटून येते. तिचं कुठेच लक्ष लागत नसतं. तेव्हा अर्जुन तिला शांत करतो. दुसरीकडे सर्व सुभेदार किल्लेदारांच्या पोचतात. सर्वजण एकत्र आलेले पाहून प्रतिमा खुश होते, पण प्रियाच्या मनात धडकी भरते. ती मुद्दामून प्रतिमाला काहीतरी खायला बनव सांगून आतमध्ये पाठवते आणि मग स्वतः सर्वांसमोर रडायची नाटकं सुरू करते. कारण जर थेट सर्वांनी तिचा हात प्रतिमाकडे मागितला तर प्रतिमा नकार देण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रिया सर्वांसमोर नाटक करत म्हणते की आता लग्न नाही होऊ शकत. सर्वांनी लग्नाचे विचार मनातून काढून टाका. मला असं कमनशिबी असण्याची सवय झाली आहे. प्रिया अचानक माघार का घेते हे कोणाला कळत नाही. प्रिया म्हणते की तुम्ही आईला सांगितलं तर ती नकारच देणार, कारण आई बाबांच्या शब्दाबाहेर नाही. बाबा तुमच्यावर किती चिडले आहेत हे माहीत आहे ना, त्यामुळे ते कधीच या लग्नाला तयार होऊ शकत नाहीत. आणि शिवाय माझ्या आईचं आणि त्या सायलीचं किती गुळपीट आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जर का ती सायलीसमोर हे सगळं बोलली तर नक्कीच अर्जुन आणि सायली हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतील. त्यापेक्षा तुम्ही हे लग्न विसरा. कल्पना, प्रताप आणि पूर्णाजीला तिची फार दया येते. सर्वजण प्रियाची समजूत घालतात. पूर्णाजी म्हणते की असं काही होणार नाही. रविराज लग्नाला नकार देण्याची शक्यता असली तरीही प्रतिमा माझ्या शब्दाबाहेर नाही. तिलाही तुझा सुख हवं आहे, त्यामुळे ती या लग्नाला नकार देणार नाही याची मी तुला खात्री देते. त्यानंतर प्रतिमा बाहेर येते आणि सर्वजण तिच्यासमोर अश्विन आणि प्रियाच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. पूर्णाजी प्रतिमाला म्हणते की तन्वी माझी नातसून व्हावी अशी माझी इच्छा होती, पण ती अर्जुनमुळे अर्धवट राहिली. पण आता अश्विन ती माझी इच्छा पूर्ण करू इच्छितो, त्यामुळे तू नकार देऊ नकोस. प्रतिमा म्हणते की मी रविराजला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय देऊ शकत नाही. तेव्हा प्रिया पुन्हा एकदा रडण्याचं नाटक करू लागते. प्रतिमा म्हणते की मला तुझ्या आणि अश्विनच्या लग्नाचा काही प्रॉब्लेम नाही. मागे जेव्हा तन्वी फोन उचलत नव्हती तेव्हा अश्विन अगदीच कासावीस होऊन घरी आलेला, तेव्हा मला त्याच्या वागण्याचा अर्थ कळाला नव्हता, पण आता मला सगळं समजत आहे. तन्वीच्या सुखापुढे माझं काहीच नाही, त्यामुळे या लग्नाला अजिबात विरोध नाही. कल्पना म्हणते की या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत आपल्याला हे सर्व रविराजपासून लपवावं लागेल. यापुढे पूर्णाजी सुद्धा म्हणते की तू यातलं अर्जुन व त्याच्या बायकोला सुद्धा सांगू नयेस, अशी आमची इच्छा आहे. पूर्णाजीच्या या अटीमुळे प्रतिमा पुढे पेच निर्माण होतो, पण आपल्या नसलेल्या लेकीच्या सुखासाठी ती हे करायला तयार होते. दुसरीकडे अश्विन प्रियासाठी पाठवलेले पार्सल चुकून सुभेदारांच्या घरी येतं. पार्सल घेऊन आलेला माणूस पाणी पित असताना चुकून ते पाणी गिफ्टच्या नावावर पडतं, त्यामुळे ते नाव अर्धवट पुसलं जातं. सायलीला त्यावर तन्वी लिहिल्याचं जाणवतं, त्यामुळे तिला शंका येते की शगुनाची साडी भेटवस्तू या तन्वीच्या नावाने आहे. त्या इथे कशा आल्या? ती लगेचच डिलिव्हरी ऑफिसमध्ये फोन करून चौकशी करते. तेव्हा तिला समजतं की त्या भेटवस्तू सुभेदारांच्या घरून किल्लेदारांच्या घरी जाणार होत्या. लग्नात नवरी मुलीला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू या तन्वीसाठी का पाठवल्या जात आहेत हे सायलीला समजत नाही. ती लगेचच अर्जुनला याबद्दल सांगते. तेव्हा तो खुश होऊन म्हणतो की तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? जर का तन्वीचं लग्न होणार असेल तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे, कारण तुमच्या नवऱ्यापाठी लागलेली ब्याद गेली. सायलीला ते पटत असतं, पण तरीही काहीतरी चुकीचं घडते याची शंका तिच्या मनात येत असते.